नमस्कार. कुंभमेळ्यातून एका रात्रीत सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आणि आता तिच्या लग्नाभोवती निर्माण झालेला नवा वाद सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. केरळमध्ये एका मंदिरात झालेले लग्नावेळी ठेवण्यात आलेली पोलीस सुरक्षा आणि त्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेली मोठी चर्चा. काही जण म्हणत आहेत की हा साधा प्रेमविवाह आहे, तर काही जण या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. इतकंच नाही तर एका दिग्दर्शकानं या लग्नाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत काही गंभीर आरोपही केले आहेत. नेमकं काय घडलंय? मोनालिसा भोसले कोण आहे आणि तिच्या लग्नावरून एवढा वाद का निर्माण झालाय? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मोनालिसा भोसले ही तरुणी महाकुंभ मेळा 2025 दरम्यान अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कुंभमेळ्यात ती रुद्राक्षाच्या माळा विकताना दिसली आणि तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडिओमुळे मोनालिसा एका रात्रीत चर्चेत आली. तिच्या लोकप्रियतेमुळे अनेक लोकांनी तिच्याबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली. काही रिपोर्टनुसार तिच्या या लोकप्रियतेमुळे तिला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली होती. दरम्यान मोनालिसा आणि फरमान खान नावाच्या व्यक्तीमध्ये ओळख झाली. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी केरळमध्ये लग्न केल्याचं समोर आलंय. हे लग्न केरळमधील एका मंदिरात हिंदू पद्धतीनं पार पडल्याचं सांगितलं जात आहे. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या लग्नावेळी मोठी गर्दी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी ही सुरक्षा व्यवस्था ठेवली होती अशी माहिती काही रिपोर्टमध्ये सांगितली जात आहे. परंतु या लग्नानंतरच एक नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात सर्वात मोठा दावा केला आहे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी. सनोज मिश्रा हे मोनालिसाला चित्रपटात संधी देणार होते अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोनालिसाच्या लग्नाबद्दल काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे लग्न साधं प्रेमविवाह नसून त्यामागे वेगळं कारण असू शकतं असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी असा आरोपही केला की मोनालिसाचा मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीनं तिच्यावर प्रभाव टाकला आणि परिस्थिती बदलली. सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर लिहिलं की त्यांनी मोनालिसाला अभिनय क्षेत्रात संधी देण्यासाठी मदत केली होती. तिच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी त्यांनी काही योजना देखील तयार केल्या होत्या. परंतु काही लोकांनी मध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती बदलल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र हे सर्व त्यांचे वैयक्तिक दावे आहेत. या आरोपांबाबत मोनालिसा किंवा फरमान खान यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. काही रिपोर्टनुसार या लग्नाला सुरुवातीला मोनालिसाच्या कुटुंबियांचा विरोध होता अशी ही चर्चा आहे. यामुळेच लग्नावेळी पोलिसांची सुरक्षा ठेवण्यात आली होती अशी माहिती काही ठिकाणी सांगितली जात आहे. परंतु या बाबतीतही अधिकृत तपशील पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हा दोन व्यक्तींचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नये. तर काही लोक या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसत आहेत. परंतु या प्रकरणात समोर आलेल्या अनेक गोष्टी या केवळ दावे किंवा सोशल मीडिया चर्चेच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी अधिकृत माहिती समोर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रकरणात सध्या सरकार किंवा पोलिसांकडून कोणतीही मोठी अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या वादग्रस्त आरोपांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. म्हणून पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणाबाबत आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुंभमेळ्यातून व्हायरल झालेली मोनालिसा, तिचं केरळमध्ये झालेलं लग्न आणि त्यानंतर सुरू झालेला सोशल मीडिया वाद, या सगळ्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.